हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शाकंभरी पौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथं आज माझी सकाळ सकाळी तयारी सुरू आहे जी फरशी पुसायची. आणि फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये ना मी गोमूत्र, हळद आणि खडे मीठ टाकलेलं आहे. तर पौर्णिमा अमावस्येला मी अशाच पाण्याने फरशी पुसते. तर आज पौर्णिमा आहे आणि आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची असते, म्हणून मग मी आज गॅस आणि पूर्ण किचन कट्टा संपूर्ण क्लीन करून घेत आहे एकदम स्वच्छ. मी दर पौर्णिमेला गॅसची पूजा करते. अन्नपूर्णा देवीची एक कृतज्ञता म्हणून ही पूजा करत असते. दर शुक्रवारी, अमावस्येला, पौर्णिमेला आणि जे आपले महत्वाचे सण असतात तेव्हा मी अशी एकदम साग्र संगीत शेगडीची पूजा करत असते. तर इथं आपला किचन कट्टा एकदम स्वच्छ क्लीन असा धुवून आणि पुसून झालेला आहे. आणि जे मी फरशीसाठी पाणी तयार करून ठेवलेलं होतं त्यात मी खडं मीठ, हळद आणि गोमूत्र टाकलेलं होतं. तर अशा प्रकारे सगळं पाण्यामध्ये आपण फरशी पुसायला पाणी घेतलं ना तर घरातली सगळी निगेटिव्हिटी आपली दूर व्हायला मदत होते. तर ह्याच पाण्याने मी संपूर्ण घराचं डस्टिंग करत आहे. कारण असा एक हात आपल्या घरातून फिरला ना की सगळी जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आलेली असते ती दूर होते. तर आता मी इथं आपला मुख्य दरवाजा पुसून घेणार आहे. तर मुख्य दरवाजा हा आपला नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकाच पाहिजे. कारण कोणतीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी हे मुख्य दरवाज्यातूनच घरामध्ये येत असते. आणि पौर्णिमेच्या दिवशी ना सकारात्मक लहरी या जास्तच एकदम सात्विक आणि जास्त सकारात्मक झालेल्या असतात. आणि आपल्या घरात आपल्या लक्ष्मीचं आगमन व्हावं म्हणून या दिवशी आपण घर एकदम पूर्ण स्वच्छ करायचं असतं. आपला मुख्य दरवाजा, उंबरठा पूर्ण एकदम सजवून ठेवायचा असतो. तर अशा प्रकारे मी इथे संपूर्ण मुख्य दरवाजा स्वच्छ केला आणि घरातील जे ड्रेसिंग टेबल, टीव्ही कॉर्नर वगैरे आहे त्याचं पण एकदम स्वच्छता करून घेतली. तर त्यानंतर मग मी उंबरठ्याची पण पूजा केलेली आहे. कारण आपला उंबरठा आणि मुख्य दरवाजा असा सुंदर आणि सजलेला असेल तर कुणालाही आपल्या घरात यावंसं वाटेल. असं सजलेलं असलं की त्याचं मन जरी उदास असेल तरी हे बघून त्याचं मन आपल्या पण प्रफुल्लित होईल आणि त्याचे चांगलेच वाईब आपल्या घरामध्ये येतील. तर उंबरठ्याचं लेपन का करायचं, कसं करायचं याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तो पाहिला नसेल तुम्ही तर तो नक्की पहा. तर इथं मी उंबरठ्याची छान अशी साग्र संगीत पूजा केली, आरती केली आणि मग आपल्या रोजच्या देवपूजेला सुरुवात केलेली आहे. तर आज शनिवारीच अमावस्या आलेली होती. तर आठवड्यामधून एकदा तरी मी देव स्वच्छ करत असते. संपूर्ण देवघर छान असं उजळवून घेत असते. तर मी शनिवारीच अनेक वेळा संपूर्ण देवघर स्वच्छ करत असते. आणि आज अनायसे शनिवारीच पौर्णिमा आलेली आहे. तर पौर्णिमा आणि शनिवार असं दोन्हीचं एकदमच आपलं देवघर स्वच्छ होणार आहे. तर दर पौर्णिमेला मी असं एकदम साग्र संगीत पूजा असते माझी. संपूर्ण देवघर आता आज आपल्याला उजळवून घ्यायचं आहे. तर इथं मी आता सर्वप्रथम काल केलेली आपली जी देवपूजा आहे तिथले पहिल्यांदा सगळं फुलं उचलून घेते आणि त्या निर्माल्यामध्ये ठेवणार आहे. तर व्यवस्थित फुलं वगैरे उचलून घेतली आणि त्यानंतर मग मी काय केलं, संपूर्ण देवघर उजळवायचं असल्यामुळे देव एक एक करून आपले एका ताटामध्ये काढून घेतले. आणि मी ना किचनमध्ये देव नाही उजळवत, मी देवघराच्या समोर बसूनच देव उजळवून घेते. एकदमच मोठ्या एका हंड्यामध्ये पाणी घेऊन येते आणि देव उजळवून घेत असते. आपण जे देवघरामध्ये भांडे वापरतो, जे प्लेटा, जो कलश वगैरे यूज करते मी, अन्नपूर्णेची जी वाटी असते पितळेची, ती मात्र मग मी किचनमध्ये स्वच्छ करते. कारण ते दिव्याचं चिकट वगैरे भरपूर असतं आणि त्याला साबण वगैरे लावावा लागतो प्रॉपर, म्हणून मग मी निरंजन वगैरे किचनमध्ये स्वच्छ करते. पण देव मात्र मग मी देवघराच्या समोर बसूनच स्वच्छ करते. तर आज आपली पौर्णिमा आहे आणि दर पौर्णिमेला मी अन्नपूर्णेच्या वाटीतील तांदूळ चेंज करते. जे मंगल कलशाखाली आपले तांदूळ असतात आणि जे आपण इतर गोष्टींमध्ये तांदूळ ठेवतो देवघरामध्ये, ते आज मी पौर्णिमेला चेंज करते. आणि कधी कधी जर मध्ये आधी खराब झाले तर मग मी ते शुक्रवारी किंवा मंगळवारी चेंज करते. आणि आज संपूर्ण देवघर स्वच्छ करायचं आहे. देवघरातील एकूण एक गोष्ट स्वच्छ करायची आहे. म्हणून मग मी देवघर पुसायला घेतलेलं आहे. तर या माझ्या देवघरामधील ना पायऱ्या पण छान अशा बाजूला निघतात. त्यामुळे आपल्याला एकदम छान अशी साफसफाई करायला भेटते. आठवड्यामधून एकदा तरी अशी देवघराची साफसफाई आपण नक्कीच करायला पाहिजे. जेणेकरून ते देवघर पण एक छान स्वच्छ राहतं. तर इथं आता मी व्यवस्थित नॅपकिन ना ओलं थोडंसं नॅपकिन केलेलं आहे आणि देवघर स्वच्छ पुसून घेत आहे. माझं मंदिर ना
खिडकीच्या साईडलाच आहे, त्यामुळे खिडकीतून सारखे त्याच्यात धूळ येत असते. रोज वरचेवर मी एक हात मारतेच, तरी पण थोडीशी का होईना धूळ येतेच. एवढं काही घाण होत नाही, तरी पण थोडीशी धूळ येते. तर मी इथं आता एकदम स्वच्छ केलेलं आहे सगळं मंदिर एकदम धुवून पुसून. आणि त्यानंतर मग मी देव उजवायला घेतलेले आहेत. तर इथं मी भैया पावडरने देव उजळवून घेते. भैया पावडर वापरल्यामुळे ना देवांना एकदम असं मस्त चकाकी येते आणि देव ना असे सोन्यासारखे चमकू लागतात सुंदर. इथे संपूर्ण देव उजळल्यानंतर बघा तुम्ही किती सुंदर आणि किती छान चमकतात. असं वाटत आहे की देव आपल्याला प्रत्यक्षात बोलत आहेत. तर दर पौर्णिमेला अशा माझ्या सेवा असतात की मी संपूर्ण देवघर वगैरे स्वच्छ असं उजळवून घेते. आणि इथं आता सगळ्या देवांचे माझ्या ना उजळवून झालेलं आहे. गणपती बाप्पांना मी आता इथं स्नान घातलं आणि संपूर्ण देवांना पण छान असं स्नान घालून व्यवस्थित एका कॉटनच्या कपड्याने ते देव पुसून घेतले. तर इथं बघा तुम्ही आता किती सुंदर देव दिसत आहेत आपले उजळून घेतल्यानंतर. एकदम चमक आलेली आहे. कधी कधी जे आपल्या डोळ्यांना दिसतं ना ते कॅमेऱ्यात पण कॅच होत नाही. तर असे छान असे देव उजळून झाले. त्यानंतर मग देवघरातील एकूण एक गोष्ट मी आज स्वच्छ केलेली आहे. मंगल कलश स्वच्छ केला. दिवे, निरंजन जे आपण भांडे वापरतो देवघरामध्ये ते संपूर्ण सगळे मी स्वच्छ केले आणि अशी उन्हाला मी सुकायला ठेवलेले होते. तर बघा किती छान चमकत आहेत. तर आज आपल्याला मंगल कलशातलं पाणी पण चेंज करायचं असतं. तसं तर मी रोजच पाणी चेंज करते. तर इथे मी मंगल कलश तयार केला. त्याच्यामध्ये पाणी घेतलं, हळदी, कुंकू, 1 रुपया नाणं, 1 रुपयाचं नाणं. त्यानंतर मग मी सुपारी टाकली आणि अक्षता टाकल्या आणि विड्यांची पानं पण आज छान मस्त भेटलेली होती फ्रेश. तर विड्यांची पानं वगैरे लावली आणि नारळ स्थापन केलेला आहे. तर आमच्याकडे ना पहिल्यापासून माझी आई, माझी सासू सगळेजण असं ना केसर असलेलाच नारळ वापरतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही असा ह्या केसर काढलेला नारळ पण यूज करू शकता. पण आमच्याकडे पहिल्यापासून पूजेला अशाच पद्धतीनं नारळ वापरतात. त्यामुळे मला असंच नारळ वापरायची सवय आहे. आपल्या घरातील मंगल कलश हे आपल्या कुलदेवीचे प्रतीक असते आणि दर पौर्णिमेला आपण कुळाचार करत असतो. तर मंगल कलश हा घरात असणं खूप खूप शुभदायी असतं. कारण मंगल कलश हे आपल्या घरावर येणारं विघ्न स्वतःवरती घेतो आणि घरातील कुटुंबियांना सर्व संकटांपासून दूर ठेवत असतो. तर इथं बघा छान अशी मंगल कलशाची पूजा झाली माझी. त्यानंतर मग मी दर पौर्णिमेला माझ्या कुलदेवीला मी अभिषेक घालत असते, कुळाचार करत असते. दर पौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा असतो. तसेच आपल्याला लक्ष्मीनारायणांच्या सेवा पण करायच्या असतात. तर इथे मी माझ्या कुलदेवीला अभिषेक घालून घेतला. त्यानंतर मग मी तुळजाभवानी आईला पण अभिषेक घालून घेतला. कारण येडेश्वरी आई आणि तुळजाभवानी आई ह्या दोन्ही आमच्या कुलदेवी आहेत. तर सर्वप्रथम येडेश्वरी देवी आईला मान आहे. तर आईचा अभिषेक झाल्यानंतर मी तुळजाईला अभिषेक घालून घेतला आणि आज शाकंभरी पौर्णिमा आहे म्हणून मग मी अन्नपूर्णा देवीला पण आज अभिषेक घातलेला आहे. कारण अन्नपूर्णा देवी हे शाकंभरी देवीचंच रूप आहे. आज आपल्या केंद्रामध्ये किंवा सर्वत्र तुळजापुरामध्ये पण एकदम शाकभाज्यांचा आणि सर्व काही आपल्या जे पालेभाज्या असतात त्याचाच नैवेद्य देवीला असतो. तर इथं अन्नपूर्णेचा अभिषेक झाला. त्यानंतर मग देवीला छान असा मी मळवट भरलेला आहे. दर पौर्णिमेला मी असा मळवट भरत असते देवीला. तर मळवट भरल्यानंतर जे देवीचं स्वरूप दिसतं, असं वाटतं की एकदम देवी स्वतः त्यात प्रगट झालेली आहे आणि आपल्याला बघून असं छान हसत आहे. तर किती सुंदर दिसते बघा देवी आता मळवट भरल्यानंतर. असं तिला तेज येतं ना, की तिला बघतच बसावं वाटतं. तर मी तिन्ही देवींना मळवट भरून घेतला छान असा. हळदीचा मळवट भरला आणि त्यात छान असं सुंदर कुंकू लावून घेतलं. तर अन्नपूर्णा देवी पण बघा किती सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे आज मी छान अशी देवपूजा करून घेतली. छान सर्व देवांना हळदी कुंकू वगैरे वाहिलं, अगरबत्ती ओवाळली. तर पौर्णिमेला वगैरे असं छान सेवा झाल्या ना खूप छान वाटतं. आणि आज माझ्या मिस्टरांनी फुलं पण खूप सुंदर आणलेली होती. कारण भरपूर छान आज फुलं भेटलेली होती गुलाबाची आणि मिक्स फुलं भेटलेली होती. तर अशा फुलांनी ना फुलं वाहिल्यानेच आपल्या देवपूजेला असं एकदम छान तेज येतं ना, खूप सुंदर येतं. आणि स्वामींना इथं मी पिवळं फुल वाहिलेलं आहे. तर असे रंगबिरंगी फुलं वाहिल्याने ना देवघर पण एकदम आपलं सुंदर आणि असं एकदम टवटवीत आणि खूप छान दिसतं. तर पौर्णिमेला ना अशा तुम्ही सेवा करत जा घरच्या घरी. तर अशा सेवा केल्याने आणि असे छोटे छोटे सकारात्मक आपल्या आयुष्यात आपण बदल घडवलेले. देवी चमत्कार म्हणजे काय, आपल्या आयुष्यात घडणारे, आपल्या स्वतःमध्ये घडणारे छोटे छोटे सकारात्मक बदल हेच देवी चमत्कार असतात. सेवा केल्यानेच आपल्या मनाला जी शांती भेटते, देवपूजा केल्याने जी आपल्या मनाला शांती भेटते, ती जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये भेटत नाही. तर इथं असं सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. त्या आणि
देव उजळवल्यानंतर देवघर इतकं छान तेजस्वी दिसत होतं ना, असं वाटत होतं की देवांकडे नुसतं पाहतच राहावं. तर आता संपूर्ण अशी सुंदर आपली बघा देवपूजा झालेली आहे. तर देवांची पूजा झाल्यानंतर मग मी इथं शेगडीची पण पूजा करून घेतली. आज आपल्याला अन्नपूर्णेची पण पूजा करायची आहे. दर पौर्णिमेला मी शेगडीची अशी सुंदर पूजा करून घेते. रोजची काय आपली साधीच पूजा असते, पण असं शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा जे काही आपले सण सूद असतात त्या दिवशी अशी एकदम सागर संगीत आणि छान पूजा मी करत असते. अशी पंचोपचारे शेगडीची पूजा केली, अन्नपूर्णा आईचा आशीर्वाद घेतला. देवी आईच्या विषयी एक कृतज्ञता म्हणून ही पूजा आपण करायची असते. तिच्याजवळ ही पूजा आपण अर्पण करायची असते. तर अशी छान अशी शेगडीची पण पूजा केली. अन्नपूर्णा आईचा आशीर्वाद घेतला आणि आज शाकंभरणी पौर्णिमा पण आहे. त्यामुळे तर आज आपण आवर्जून अन्नपूर्णा आईची आणि शेगडीची पूजा करायची आहे. मग त्यानंतर मग मी देवी आईची आरती घेतली. दर पौर्णिमेला मी कुलदेवीची आरती करत असते. तर इथं गणपती बाप्पांची, कुलदेवीची, त्यानंतर महादेवांची आरती घेतली आणि मग मी प्रदोष काळामध्ये दर पौर्णिमेला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करते. तर कुंकुमार्चन पण तुम्ही नक्की करत जा. त्यामुळे आपल्या श्रीयंत्राची जी ऊर्जा असते ती जास्त प्रमाणात वाढते. मी दर पौर्णिमेला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करते. तर आज सकाळी काही मला अभिषेक घालायला जमलं नाही श्रीयंत्रावरती, म्हणून मग मी प्रदोष काळामध्ये पंचामृताने श्रीयंत्रावरती अभिषेक केला आणि कुंकुमार्चन केलं. तर अशा काहीशा सेवा मी दर पौर्णिमेला करत असते. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा, जप, तप आणि दान केल्यास अक्षय फळ मिळते. तर इथं मी दर पौर्णिमेला छान अशी आपली कुंकुमार्चन झाल्यानंतर मग जो पूर्ण वाचन असतं माझं ते मी प्रदोष काळामध्येच करते. संध्याकाळची दिवाबत्ती, आरती वगैरे झाली, कुंकुमार्चन झालं की मग मी संपूर्ण वाचन करते. तर तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशती करू शकता, सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता, लक्ष्मी नारायण गायत्री मंत्राचं पठण करू शकता. जेवढ्या आपल्याला जास्तीत जास्त सेवा जमतील पौर्णिमेच्या दिवशी त्या दिवशी आपण ह्या सेवा करायच्या असतात. हा दिवस आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि सकारात्मक बदलांसाठी खूप चांगला मानला जातो. पौर्णिमेच्या रात्री मंद वाऱ्यामुळे आणि शांत आणि सकारात्मक ऊर्जा जाणवत असते. घरामध्ये अशा पूजा अर्चना झाल्या ना, सेवा झाल्या, वाचन झालं की घरात किती छान वाटतं आणि माझ्या मनाला पण इतकं भारी वाटतं ना, की अशा छान पूजा अर्चना केल्यानंतर तुम्ही पण ह्या पूजा वगैरे एकदा नक्की करून बघा. तर बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये किती किती छान सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.